आपण ही दृश्य पाहतोय सह्याद्री अतिथीगृहाबाहेरची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत उदय सामंत सुद्धा उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय। तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतोय ओबीसींचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये आज चर्चा होणार आहे आणि त्या संदर्भातच आता या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीसाठी दाखल झाले असल्याचं आपण पाहिलेलं आहे। तर सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचले असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहिलं। याआधी आपण बघितलेलं होतं ओबीसींचं शिष्टमंडळ हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेलं होतं। या शिष्टमंडळामध्ये अतुल सावे असतील, छगन भुजबळ असतील, पंकजा मुंडे असतील यांचा समावेश असल्याचं देखील आपण बघितलंय। मात्र आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। दिवसेंदिवस आपण बघतोय मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा चिघळत चाललेला आहे। अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत, उपोषणं केली जात आहेत। लक्ष्मण हाके यांचं देखील गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। काल आपण पाहिलेलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठकीचं आश्वासन दिलेलं होतं आणि सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांची भेट घेणार असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं होतं। त्यानंतर आज आता घडामोडींना वेग आलेला आहे आणि यानंतर आता मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ओबीसींचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज ही बैठक होते, ही भेट होते आणि या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, काय निर्णय या आरक्षणासंदर्भात घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं आहे। तर एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसींमधूनच आम्हाला आरक्षण हवं अशी भूमिका घेतलेली आहे, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागायला नको अशी भूमिका लक्ष्मण हाके यांची आहे। तर ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकारची बैठक आता सुरू झाली असल्याचं वृत्त प्राप्त होतं। या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय। भुजबळ मुंडे हे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती आता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही बैठक देखील सुरू झालेली आहे, त्यामुळे या बैठकीनंतर नेमकं काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा या बैठकीसाठी आता दाखल झाले असल्याचं आपण पाहतोय। तर एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे। देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशीच भूमिका सरकार घेणार असं सांगितलंय। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावरती आज काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खास करून सरकारची भूमिका नेमकी काय आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 54 लाख नोंदी रद्द करा ही मागणी लक्ष्मण हाके यांची आहे। या संदर्भात सरकारची भूमिका बघणं महत्त्वाचं आहे।